स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई. 7 चेन स्नॅचिंग गुन्ह्याचा उलगडा. बीड जिल्ह्यातील 3 विधिसंगस्त बालके ताब्यात. 17,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर शहर व परिसरात मागील काही महिन्यापासून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पळून जाण्याच्या घटना घडत होत्या. अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशावर अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर बावरकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने मोहीम हाती घेतली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 7 चेन स्नॅचिंग गुन्ह्याचा एकाच वेळी उलगडा करत 3 विधिसंगस्त बालकांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्याबाबत माहिती संकलित करीत असताना पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने जुना रेणापूर नाका ते पापविनाशी रोड परिसरात सापळा रचून संशयित अवस्थेत थांबलेल्या 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्यांनी लातूर शहरातील विविध भागांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची कबुली दिली. पुढील तपास त्यांनी आपल्या इतर साथीदारासह नाईक चौक, अंबेजोगाई रोड, औसा रोड, बाभळगाव, MIDC परिसर तसेच शहरातील इतर भागांमध्ये अनेक चेन स्नॅचिंगच्या घटना केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून विविध गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे मिनीगंठण, काळ्या मण्यासह मंगळसूत्राचे भाग असा एकूण 10 तोळे 9 ग्राम वजनाचे दागिने तसेच गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 17,10,000 इतकी आहे.